Hello students, good morning to all of you. So today I am uploading this another video also. So in today's first video we completed the topic redox reaction. That's why to start the new topic I am uploading this new video today. So the name of topic which we are going to study today is basic principles of organic chemistry. तर redox reaction आपण आज रिव्हिजन वगैरे करून सगळा कंप्लीट केला. तर तो पहिला व्हिडिओ मी अपलोड केला. त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ मी अपलोड करतोय कारण आता नवीन टॉपिक आपण स्टार्ट करतोय, त्यामुळे नवीन टॉपिक दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेला आहे. सो लेट्स स्टार्ट टू स्टडी द न्यू टॉपिक बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो देयर आर डिफरंट ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. फॉर एग्जांपल फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री, ड्रग केमिस्ट्री एक्सेट्रा. तर केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री, ड्रग केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, ह्या केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. तर आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही जी केमिस्ट्रीची ब्रँच आहे, तर त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले बेसिक प्रिन्सिपल्स आपल्याला ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचे. जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री, आणि ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले जे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत किंवा बेसिक कन्सेप्ट्स आहेत, ते बेसिक कन्सेप्ट्स किंवा प्रिन्सिपल्स ह्या टॉपिकमध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम द इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज द केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाउंड्स. Organic chemistry is the chemistry of carbon compounds. Carbon compounds. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन केली किंवा व्याख्या केली तर ती डेफिनेशन अशी करता येईल. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज द केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाउंड्स. म्हणजे कार्बन पासून जे काही कंपाउंड्स तयार होतात, जे काही संयुगे तयार होतात, त्या सर्व संयुगांचा अभ्यास ज्या केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये केला जातो त्या ब्रँचला काय म्हटलं जातं? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाउंड्स, कार्बन पासून बनलेल्या कंपाउंडचा स्टडी ज्या ब्रँचमध्ये केला जातो त्याला काय म्हणायचं? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ह्याला काही एक्सेप्शन आहेत, काही अपवाद आहेत. फॉर एक्झाम्पल कार्बन मोनॉक्साईड, कार्बन पासूनच हे कंपाऊंड बनतं, परंतु याचा अभ्यास मात्र इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. किंवा कार्बन डायऑक्साईड, कार्बन पासून बनलेलं कंपाऊंड आहे, याचा अभ्यास सुद्धा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करता येईल. म्हणजे काही अपवाद सोडले तर कार्बन पासून बरेचसे जे काही कंपाऊंड बनतात त्या कंपाऊंडचा अभ्यास कुठल्या ब्रँचमध्ये केला जातो? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज द chemistry of carbon compounds. So the element carbon has unusual property. The element carbon has unusual property to form strong bonds with many other elements. Carbon has unusual property to form strong bonds. Strong bonds with many other elements, and especially with carbon atom to form millions of organic compounds. Millions of
ऑर्गॅनिक कंपाऊंड, शॉर्ट मध्ये तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर कार्बन हॅज अनयुज्युअल प्रॉपर्टी. कार्बनकडे एक अनयुज्युअल अशी प्रॉपर्टी आहे की जी प्रॉपर्टी काय सांगते किंवा जी प्रॉपर्टीमुळे कार्बन काय करतो, कार्बन कॅन फॉर्म स्ट्रॉंग बॉन्ड्स विथ मेनी अदर एलिमेंट्स. कार्बनकडे अशी एक अनयुज्युअल प्रॉपर्टी आहे की तो दुसऱ्या एलिमेंट बरोबर स्ट्रॉंग बॉन्ड्स तयार करतो. बॉन्ड्स म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण बंध म्हणतो, बॉन्ड्स. तर कार्बन हा दुसऱ्या एलिमेंट बरोबर स्ट्रॉंग बॉन्ड तयार करू शकतो आणि एस्पेशली आणि खास करून तो कार्बन बरोबर सुद्धा बॉन्ड तयार करू शकतो. म्हणजे कार्बन हा दुसऱ्या कार्बन बरोबर सुद्धा बॉन्ड तयार करू शकतो आणि अशा प्रकारे मिलियन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झालेले आपल्याला पाहायला मिळेल. सो रिमेंबर दॅट कार्बन हॅज अनयुज्युअल प्रॉपर्टी टू फॉर्म स्ट्रॉंग बॉन्ड विथ मेनी अदर एलिमेंट. कार्बनकडे अशी प्रॉपर्टी आहे की जी प्रॉपर्टीद्वारे कार्बन हा दुसऱ्या एलिमेंट बरोबर स्ट्रॉंग बॉन्ड तयार करतो आणि पर्टिक्युलरली किंवा एस्पेशली विथ कार्बन ॲटम टू फॉर्म मिलियन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड एस्पेशली विथ कार्बन. म्हणजे कार्बन हा दुसऱ्या कार्बन बरोबर सुद्धा बॉन्ड तयार करू शकतो आणि त्याच्यामुळं मिलियन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतील. सो दीज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर लाईफ. तर आपलं जे दैनंदिन जीवन आहे, तर त्या जीवनामध्ये हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अतिशय महत्वाचा रोल प्ले करताना आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण काही एक्झाम्पल घेऊया. सो कंपाऊंड्स लाईक protein DNA. Compounds like protein DNA. DNA means deoxyribonucleic acid. So compounds like protein DNA, they plays very important role in the living organisms. तर प्रोटीन असेल किंवा DNA असेल हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजे सजीवांमध्ये अतिशय महत्वाचा रोल प्ले करताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रोटीन आणि DNA मध्ये त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये जर चेंजेस झाले तर त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर झालेले दिसून येतात. तर हे प्रोटीन DNA हे कसले कंपाऊंड्स आहेत? दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. किंवा आणखी काही एक्झाम्पल्स द्वारे सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला महत्वाचे कसे आहे ते आपल्याला पटवून घेता येईल. सो फूड प्रोडक्ट्स लाईक मिल्क. तर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ हे सुद्धा काय आहेत? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. फूड प्रोडक्ट्स लाईक मिल्क किंवा कार्बोहायड्रेट्स, फूड प्रॉडक्ट आहे कार्बोहायड्रेट्स, सगळी कडधान्य वगैरे. सो फूड प्रोडक्ट्स लाईक मिल्क, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, देन स्वीटनिंग एजंट, सो आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर जे आपण अन्न पदार्थ खातो त्या अन्न पदार्थामध्ये दुग्धजन्य पदार्थ किंवा मिल्कचा समावेश होतो. तर दुग्धजन्य पदार्थ असतील, कडधान्य असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, फॅट्स असतील, स्वीटनिंग एजंट्स असतील, तर हे जे आहेत हे सर्वच्या सर्व काय आहेत? हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड अशा प्रकारे आपल्याला महत्वाचे असलेले पाहायला मिळतील. किंवा युरिया नावाचा आपण जे फर्टिलायझर वापरतो, जे रासायनिक खत वापरतो, सो युरिया इट इज ऑल्सो द ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर हा जो युरिया आहे ह्या युरियाचा आपण यूज काय म्हणून करतो? फर्टिलायझर. सो युरिया इट कॅन बी यूज्ड ॲज अ फर्टिलायझर अँड इट इज द इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड.
किंवा आपण काही फायबर्स वापरतो दैनंदिन जीवनामध्ये. फॉर एक्झाम्पल नायलॉन फायबर्स किंवा आपण टेर्लिनचे फायबर वापरतो किंवा टेर्लिन पासून बनलेले जे काही कपडे आहेत ते कपडे सुद्धा आपण वापरतो. किंवा आपण नॅचरल कंपाऊंड्स लाईक कॉटन, नॅचरल कंपाऊंड आहे कॉटन वापरतो. किंवा आपण नॅचरल कंपाऊंड सिल्क सुद्धा वापरतो. तर नायलॉन फायबर, टेर्लिन असेल, कॉटन असेल, सिल्क असेल, हे सुद्धा सर्व काय आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. ह्या फायबरचा, टेर्लिनचा किंवा कॉटनचा किंवा सिल्कचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोग असलेला पाहायला मिळतो. किंवा आपण आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्स असतात, हार्मोन्स असतात. तर बॉडीमध्ये जे काही व्हिटॅमिन्स आहेत, बॉडीमध्ये असणारे व्हिटॅमिन्स किंवा हॉर्मोन्स, तर व्हिटॅमिन्स, हार्मोन्स हे सुद्धा कशामध्ये मोडतात, दीज आर ऑल्सो द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्याच्यानंतर आपल्याला आजार वगैरे झाला तर आपण औषधं वापरतो, त्याला आपण ड्रग्ज म्हणतो. सो ड्रग्ज लाईक आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आजार झाल्यानंतर जे औषध वापरतो तर ते औषध सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. सो ड्रग्ज लाईक ॲस्पिरिन, आपण बऱ्याचदा ॲस्पिरिनचा वापर करतो. डोकेदुखी किंवा आपल्याला ताप आला तर आपण ॲस्पिरिन वापरतो. सो ड्रग्ज लाईक ॲस्पिरिन किंवा अँटीबायोटिक्स, आपल्याला जास्त ताप आला असेल तर आपण अँटीबायोटिक्स वापरतो. तर ॲस्पिरिन असेल, अँटीबायोटिक्स असेल किंवा अँटीसेप्टिक्स, तर आपण वेगवेगळ्या प्रकारची मलम, आपल्याला जखम वगैरे झाली तर आपण मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी आपण अँटीसेप्टिक्स वापरतो. तर ड्रग्ज लाईक ॲस्पिरिन, अँटीबायोटिक्स, अँटीसेप्टिक्स एक्सेट्रा आर ऑल्सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर हे सुद्धा सर्वजण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असलेलेच आपल्याला पाहायला मिळते. किंवा आणखीन काही एक्झाम्पल घेता येते. फॉर एक्झाम्पल आपण दैनंदिन जीवनामध्ये PVC वापरतो, पॉलिव्हिनिल क्लोराईड, PVC पाईप्स. किंवा आपण पॉलिथिन वापरतो, पॉलिथिनच्या बॅग आपण पॅकेज करण्यासाठी वापरतो. तर पॉलिव्हिनिल क्लोराईड म्हणजे PVC असेल, पॉलिथिन असेल, किंवा आपण वेगवेगळ्या डाईजचा सुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो. तो PVC, पॉलिथिन, डाईज हे सुद्धा सर्व काय आहेत, दीज आर ऑल्सो द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर हे सर्व सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच आहेत. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करत असलेले आपल्याला पाहायला मिळतील. किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स व्यतिरिक्त आपण जीवनच जगू शकणार नाही असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल, कारण ते दैनंदिन जीवनाचा आपला भाग बनलेले आहेत. सो देअरफोर we need to study ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अतिशय महत्त्वाचे असल्यामुळं ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपण अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, म्हणून आपण असं म्हणू शकतो देअरफोर वी नीड टू स्टडी द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर इथं आपण ह्या टॉपिकचं इंट्रोडक्शन आपण पूर्ण केलं. इंट्रोडक्शनमध्ये थोडंसं ऑर्गॅनिक कंपाऊंड विषयी आपण माहिती मिळवली. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल इन दिस टॉपिक इज स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आता जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा जे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत त्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं त्याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे.
So let's study structural representation of organic molecules or organic compounds. So structural formula of molecule or structural formula of organic compound shows all the constituent atoms. All the constituent atoms denoted with symbol. Denoted with symbol. Denoted with symbols. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे असतं त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण रिप्रेझेंट करत असताना त्याच्यामध्ये जे काय कॉन्स्टिट्यूएंट ॲटम्स आहेत त्या कॉन्स्टिट्यूएंट ॲटमला रिप्रेझेंट करत असताना आपण त्यांना सिम्बॉलने रिप्रेझेंट करतो. सो स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मॉलिक्यूल और ऑर्गॅनिक कंपाऊंड शोज ऑर्गॅनिक कंपाऊंडचा किंवा मॉलिक्यूलचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे काय असतो तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट ॲटम्स असतात आणि त्या कॉन्स्टिट्यूएंट ॲटम्सला आपण सिम्बॉलने रिप्रेझेंट केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल कार्बन हा एलिमेंट असेल तर त्याला सी न आपण इंडिकेट करतो. सी ह्या सिम्बॉलने इंडिकेट करतो. किंवा सोडियम असेल तर त्याला Na ह्या सिम्बॉलने आपण रिप्रेझेंट करतो. म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मॉलिक्यूल शोज ऑल द कॉन्स्टिट्यूएंट ॲटम्स डिनोटेड विथ द सिम्बॉल. सो देयर आर व्हेरियस वेज. There are various ways of representation of organic compounds. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करता येतो. सो बाय व्हेरियस वेज वी कॅन रिप्रेझेंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सो व्हेरियस वेज ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर. सो फर्स्ट वन इट इज द Lewis structure. First one it is the Lewis structure. तर लेविस स्ट्रक्चर द्वारे आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आपण रिप्रेझेंटेशन किंवा स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन आपण करू शकतो. किंवा आणखीन दुसऱ्या प्रकारे सुद्धा स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन आपल्याला करता येतं. दुसरा प्रकार आहे तर कंडेन्स्ड स्ट्रक्चर. कंडेन्स्ड स्ट्रक्चर. त्याच्यानंतर आणखीन स्ट्रक्चरचं रिप्रेझेंटेशन आपण आणखीन वेगळ्या फॉर्म्युल्याने सुद्धा करू शकतो. तो फॉर्म्युला आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. बॉन्ड लाईन फॉर्म्युला. तर लक्षात घ्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूल असेल किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल त्यांचं रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण रिप्रेझेंटेशन करू शकतो. लेविस स्ट्रक्चरद्वारे सुद्धा त्यांचं रिप्रेझेंटेशन करता येतं किंवा कंडेन्स्ड स्ट्रक्चरद्वारे रिप्रेझेंटेशन करता येतं किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं किंवा कंपाऊंडचं रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर बॉन्ड लाईन फॉर्म्युल्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. तर आता इथं आपण सुरुवातीचा रिप्रेझेंटेशनचा प्रकार आपण स्टडी करूया लेविस स्ट्रक्चर. सो electron dot structures are called as Lewis structures. Electron dot structures. Electron dot structures are called as Lewis structure. तर केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर्स असतात तर त्या इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरलाच काय म्हटलं जातं लेविस स्ट्रक्चर. सो इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज लेविस स्ट्रक्चर. आता एक आपण एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल मिथेन. आता सुरुवात सर तुम्हाला अल्केन शिकवत आहेत किंवा अल्केन शिकून झालं असेल कदाचित. तर अल्केन ही जी फॅमिली आहे त्या अल्केन ह्या फॅमिलीमधला पहिला मेंबर आहे मिथेन. सो मिथेन इज द फर्स्ट मेंबर ऑफ अल्केन फॅमिली. तर हा जो मिथेन आहे ह्या मिथेनचं लेविस स्ट्रक्चर जे आहे ते लेविस स्ट्रक्चर आपण रिप्रेझेंट करू शकतो अशा पद्धतीनं. तर मिथेनमध्ये एक कार्बन ॲटम आहे आणि 4 हायड्रोजन ॲटम्स आहेत.
तर इथं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरलाच आपण लेव्ही स्ट्रक्चर असं म्हणतो. तर ह्या कार्बन आणि ह्या हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली आणि त्याच्यामुळे एक बॉन्ड तयार झाला असतो किंवा एक बंध तयार होतो. परत ह्या कार्बन आणि ह्या हायड्रोजनमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनची भागीदारी होते, इथं सुद्धा इलेक्ट्रॉनची भागीदारी होते, इथं सुद्धा इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. तर हे जे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मिथेनचं हे जे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे त्यालाच आपण काय म्हणतो, लेव्हिज स्ट्रक्चर. सो दिस इज द लेव्हिज स्ट्रक्चर ऑफ मिथेन. तर ह्या लेव्हिज स्ट्रक्चरद्वारे सुद्धा आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं किंवा स्ट्रक्चरचं आपण रिप्रेझेंटेशन करू शकतो. सो इन लेव्हिज स्ट्रक्चर, आता हे जे लेव्हिज स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय पाहायला मिळतं बघा. सो इन लेव्हिज स्ट्रक्चर ऑर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल, ह्याला लेव्हिज स्ट्रक्चर म्हणायचं किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. सो इन लेव्हिज स्ट्रक्चर ऑर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ ऑल atoms are shown as dots around them. See here. So in Lewis structure or electron dot structure of molecules, in Lewis structure or electron dot structure of molecule, electron dot structure of molecule. In Lewis structure or electron dot structure of molecule, the valence electrons of all the atoms valence electron of all the atoms are represented by or are shown by dots around them. तर लेव्हिज स्ट्रक्चर जे आहे त्या लेव्हिज स्ट्रक्चर मध्ये काय केलं जातं किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मध्ये काय केलं जातं, तर ॲटमचे जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेमधले ॲटमचे जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दाखवले जातात. कसे दाखवले जातात, डॉट्स अराउंड देम. म्हणजे ॲटम जे आहेत त्या ॲटमच्या सभोवताली डॉट दाखवून त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचं रिप्रेझेंट केलं जातं. म्हणजे लेव्हिज फॉर्म्युल्यामध्ये हे जे डॉट्स आहेत ते डॉट्स काय आहेत, दीज आर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ द ॲटम्स. आता इथं दोन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दाखवलेत, ह्या कार्बन आणि ह्या हायड्रोजनमध्ये. ह्या कार्बन आणि हायड्रोजनमध्ये दोन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. हे दोन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय आहेत, तर हे दोन इलेक्ट्रॉन्स एक बॉन्ड रिप्रेझेंट करत असतात. किंवा ह्या कार्बन आणि ह्या हायड्रोजनमध्ये सुद्धा दोन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत आणि त्या दोन व्हॅलन्स इलेक्ट्रॉनला दोन डॉटनं दाखवलेलं आहे. म्हणजे लक्षात ठेवा, इन लेव्हिज स्ट्रक्चर or electron dot structure of molecule, valence electron of atom are shown by dot around them. तर अशा प्रकारे डॉटनं त्यांचं रिप्रेझेंटेशन केलं. सो above structure can be simplified by representing. आता हे स्ट्रक्चर सिम्प्लिफाय करायचं असेल, सो above structure can be simplified by representing two electron covalent bond. Two electron covalent bond. Two electron covalent bond. तर हे जे लेव्हिज स्ट्रक्चर आहे, हे लेव्हिज स्ट्रक्चर सिम्प्लिफाय करायचं असेल, लेव्हिज स्ट्रक्चर जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर काय केलं जातं, सो अबोव स्ट्रक्चर कॅन बी सिम्प्लिफाईड. त्याला सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर काय कसं करायचं, बाय रिप्रेझेंटिंग टू इलेक्ट्रॉन कोव्हॅलंट बॉन्ड. टू इलेक्ट्रॉन कोव्हॅलंट बॉन्ड दाखवून
त्याला आपल्याला काय करता येईल, सिम्प्लिफाय करता येईल. आता हे 2 इलेक्ट्रॉन कोव्हॅलेंट बॉन्ड कसे रिप्रेझेंट करायचे, डॅश. सो अबोव स्ट्रक्चर कॅन बी सिम्प्लिफाइड बाय रिप्रेझेंटिंग 2 इलेक्ट्रॉन कोव्हॅलेंट बॉन्ड बाय ए डॅश. 2 इलेक्ट्रॉन कोव्हॅलेंट बॉन्डला रिप्रेझेंट कसं करायचं, एका डॅशनं रिप्रेझेंट करायचं. सो ए सिंगल डॅश, स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये जो सिंगल डॅश असतो तो सिंगल डॅश का असतो, सो ए सिंगल डॅश रिप्रेझेंट्स ए सिंगल बॉन्ड, ए सिंगल बॉन्ड. तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला, ऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये सिंगल डॅश असेल तर तो काय असतो, सिंगल बॉन्ड, त्याला सिंगल बॉन्ड म्हणायचं. जर स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड असेल किंवा 2 डॅश असतील तर तो काय असणार आहे, डबल बॉन्ड. म्हणजे इथं सिंगल डॅश असेल तर काय, सिंगल बॉन्ड. डबल डॅश असेल तर तो काय असणार आहे, डबल बॉन्ड. म्हणजे रिप्रेझेंटेशन मध्ये डबल डॅश असेल तर त्याला काय म्हणायचं, डबल बॉन्ड. आणि रिप्रेझेंटेशन मध्ये, स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन मध्ये जर ट्रिपल डॅश असेल तर त्याला काय म्हणायचं, ट्रिपल बॉन्ड. म्हणजे लेव्ही स्ट्रक्चर जे आहे त्या लेव्ही स्ट्रक्चरला सिम्प्लिफाईड करायचं असेल तर अशा प्रकारे केलं जातं. सो अबोव स्ट्रक्चर किंवा लेव्ही स्ट्रक्चर कॅन बी सिम्प्लिफाईड by representing 2 electron covalent bond by a dash. 2 इलेक्ट्रॉन, ह्या कार्बन आणि ह्या हायड्रोजन मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. सो 2 इलेक्ट्रॉन कोव्हॅलेंट बॉन्ड त्याच्यामध्ये दाखवायचा, आणि तो 2 इलेक्ट्रॉन कोव्हॅलेंट बॉन्ड कसा दाखवायचा, डॅशने. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन असे दाखवण्याच्या ऐवजी याच्यामध्ये डॅश दाखवला तरी सुद्धा चालू शकतो. आता एक एक्झाम्पल आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल, द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन that is CH4 is. आता मिथेन, अल्केन मधला पहिला मेंबर आहे मिथेन. आता ह्या मिथेनचा हा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, CH4. म्हणजे मिथेन मध्ये 1 कार्बन ॲटम आहेत आणि 4 हायड्रोजन ॲटम्स आहेत, त्याला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतो. सो स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे, तर तो आपण असा रिप्रेझेंट करू शकतो. सो CH4 चा स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा आता रिप्रेझेंट करायचा आहे, तर रिप्रेझेंट करत असताना तो असा रिप्रेझेंट करू शकतो, HCH, हिअर H अँड हिअर H. तर हा कार्बन आणि ह्या हायड्रोजन मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते आपण डॉट न दाखवता आपण डॅश न दाखवले. किंवा इथं सुद्धा ह्या दोघांमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, ते 2 इलेक्ट्रॉन आपण डॅश न दाखवले. म्हणजे जर 2 इलेक्ट्रॉन असतील तर त्याला आपण सिंगल डॅश दाखवतो, आणि सिंगल डॅश म्हणजेच काय, सिंगल बॉन्ड. तर मिथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो. किंवा आणखीन एक एक्झाम्पल घेऊया, स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथिन. आता अल्केन नंतर दुसरा क्लास तुम्ही स्टडी करणार आहोत, सुरुवात सर तुम्हाला शिकवतील अल्किन मधला पहिला मेंबर आहे इथिन, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6. आता ह्याचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला असा दाखवू शकतो, CH2 डबल बॉन्ड CH2. तर हा कार्बन आणि ह्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. किंवा हाच स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळ्या पद्धतीने सुद्धा दाखवता येईल, तर तो रिप्रेझेंट करत असताना असा सुद्धा इथे दाखवता येईल. आता मी इथे रिप्रेझेंट करतो CH2. आता ह्या 2 कार्बन ॲटम मध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणजे हे 2 डबल बॉन्ड मी लिहिले. त्याच्यानंतर ह्या कार्बन ॲटम वरती 2 हायड्रोजन आहेत, 2 हायड्रोजन, त्यापैकी हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन. त्याच्यानंतर ह्या कार्बन ॲटम वरती सुद्धा 2 हायड्रोजन आहेत, हा एक हायड्रोजन आणि इथे एक हा हायड्रोजन. तर हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला काय आहे, इट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथिन.
तर इथिनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण CH2 डबल बॉन्ड CH2 असा दाखवू शकतो किंवा ह्या पद्धतीने सुद्धा आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा दाखवू शकतो. तर इथं आपण पहिलं रिप्रेझेंटेशन स्टडी केलं, दॅट इज द लेविस स्ट्रक्चर. तर लेविस स्ट्रक्चरनं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं हे स्टडी केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट आर्टिकल स्टडी करायचं आहे, दॅट इज द कंडेन्स्ड फॉर्म्युला. तर कंडेन्स्ड फॉर्म्युला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टडी करूया. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू.